हाय गाईज, वेलकम टू माय मॉर्निंग ब्लॉग. तर गाईज आत्ताच मी झोपेतून उठलेलो आहे. तर आज ब्लॉग करायचं म्हणलं, मॉर्निंग ब्लॉग एक तर टाकतो मी यूट्यूबला. त्यामुळे मग मॉर्निंग ब्लॉग चालू केला. तर काहीच सगळ्यांना सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांना सुप्रभात. तर तुम्ही ऐकू शकता की पक्ष्यांचा आवाज येतोय, कारण की आम्ही जेव्हा उठतो तेव्हा काही मग पक्ष्यांचा आवाज येतो. आमच्याकडे मोर वगैरे नाही, कारण की आता आमच्याकडे वाघ पण आहेत, म्हणून ते मोर वगैरे सगळे खाऊन घेतलेले आहेत. आणि आज थंडी खूप आहे. पण आम्ही जर्किंग वगैरे घातलेलं आहे. तर आता हे पाहू शकता, सगळीकडे हिरवीगार झाडी आहेत. तर गायचं आता आमचं जे वासरू आहे म्हणजे तो वर आहे, आणि राधिकाला प्यायला सोडायचे. म्हणजे राधिका म्हणजेच ते आमची गावठी गाय तिला. तर आता काय तुम्हाला त्याला सोडल्यावर तो कसा पळतो तुम्हाला ते दाखवतो. तर काहीच हे पहा, आमचा गोर आहे, तुम्हाला दाखवतो. हे पण तर आमचा गोर आहे याला. तर काय आता याला धरतो. चल चल चल, हा बा पळाला. पप्पा इथं शकताय, कारण की आता थंडी पण खूप आहे. तरी पहा थोडासा जाग राहिलेला आहे. तर काय आता ही जी राधी गायची आता तिचा जो वासरू आहे तिचा आम्ही त्या वासराचं नाव आम्ही कृष्ण ठेवलेलं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये नाव त्याचं सर्जा आहे, पण आम्ही त्याला घरच्या घरी कृष्ण म्हणतो. आणि हे पहा, त्याला गाई चाटते आणि त्यांनी हेपटी केलेली आहे आणि तो दूध पितोय. तर काय आता वासरू ते काढल्या साडाला पित आहे, आणि इकडं मम्मी दूध काढते. तर आता मम्मी सड दूध काढते, कारण की शेण वगैरे लागलेलं असतं आणि म्हणून तर तीच गाणती दुधात जाते. मम्मी आता दुधी गाय मारती, लात पण मारते ती. तुम्ही मारते, दूध काढून देत नाही. तो वासरू पण खूप चावतं साडाला, म्हणून तिला थोडं पेन पण होतं. तर काय आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आजचा मॉर्निंग ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आजचा ब्लॉग कसा वाटला. बाय बाय.